महत्त्वाचं म्हणजे खामगाव हे शहर नॅशनल हायवेवर आहे, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट अपघात माझ्या या खामगाव मतदारसंघामध्ये होत होती. म्हणून खामगाव मतदारसंघामध्ये एक हॉस्पिटल होतं, परंतु छोटंसं होतं. पण शासनाच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे तगादा करून वेळ प्रसंगी शासनाशी भांडून खामगाव व शेगावमध्ये अद्यावत असं हॉस्पिटल मी या ठिकाणी जवळपास 6 कोटी रुपये खर्च करून उभारलेलं आहे. या 6 कोटी रुपयाचं काम पूर्णत्वात जात आहे. जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पूर्ण हॉस्पिटल होणार आहे. म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीयुक्त असं हॉस्पिटल तयार करण्याचा माझा जो मानस होता, त्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा व गोरगरिबांना चांगल्या प्रकारचं आरोग्य त्यांना संपादन होण्याच्या दृष्टिकोनातून जो माझा हेतू होता त्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आरोग्य शिबिरे घेऊन व प्रत्येक जयंतीला पुण्यतिथीला रक्तदानाचे कार्यक्रम घेऊन, आय कॅम्प्स घेऊन, त्यानंतर डेंटल कॅम्प घेऊन, विविध आरोग्य शिबिरं घेऊन, त्या ठिकाणी नसबंदीचे शिबिरं घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये जेवढेही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत ते सर्व राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. व त्या माध्यमातून कित्येकांना दृष्टीदान देण्याचं काम, रक्तदान देण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आम्ही निस्वार्थ भावनेनं या ठिकाणी केलेलं आहे. जिल्ह्यातील न भूतो न भविष्यती अशा नेत्र शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. राणाजी नियमित भरवत असलेल्या रक्तदान शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. येथील सामान्य रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी राणाजींनी जागतिक बँकेकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला आणि रुग्णालयातील सर्व जागा भरण्याचा निर्णय घेण्यासाठी शासनास भाग पाडलं. या सुसज्ज रुग्णालयाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघ आरोग्य संपन्न करण्याचा विडा राणाजींनी उचलला. बलसंवर्धन हेच खरं राष्ट्र संवर्धन हे जाणून राणाजींनी ठिकठिकाणी व्यायामशाळा उभारल्या. राणा व्यायामशाळा, जयश्री चंदनशेष, जय गजानन, रामदल, नेताजी, जय भवानी, वायुनंदन यासारख्या अनेक व्यायामशाळांमुळे तरुण वर्ग लाल मातीत घुमू लागला, शरीर कमावू लागला. क्रीडा प्रेमींसाठी 3 कोटी 78 लक्ष रुपये खर्चाचं भव्य असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाचं काम प्रगतीपथावर आहे. क्रीडा प्रेमींना एकत्र आणण्यासाठी एक प्रयत्न म्हणून लोकविलक्षण प्रतिभा लाभलेल्या राणाजींनी मतदारसंघात महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेचं यशस्वी आयोजन केलं. अनेक नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांचा आनंद क्रीडा शौकीनांनी घेतला. यातून राणाजींची खेळ आणि खेळाडूंविषयीची आंतरिक तळमळ आणि प्रेम दिसून आलं. समाजहिताचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यात आली. याच्या आधी आम्हाला बौद्ध समाजासाठी बसण्या उठण्याची काही सोय नव्हती. दिलीप सानंदाजीनं व साहेबांना आम्हाला सभागृह बांधून दिलं. आता आम्हाला बसण्या उठण्याची सोय झाली. अशा सभागृहांमुळे लोकांना एकत्रितपणे सांस्कृतिक कार्यक्रम घेणं सोपं झालं. दिलीपजी सानंदानं हे आम्हाला सभागृह दिलं आमच्या गाल निमकळ्याले, म्हणून त्याचे आम्ही फारच हे जावं ते आमचे आभारी जात. पण त्यानं इतकी सोय केली की खूपच अजूनही चांगली सोय करणार आहात आणि सर्व गाव आमचं त्याच्या पाठीशी आहे. सुमारे 45 लक्ष रुपयांचं संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज सभागृहाचं काम पूर्णत्वास जात आहे. वारकरी संप्रदायासाठी ही आनंदाची बाब आहे. शंकरनगरमध्ये वाल्मिकी समाजाच्या सभागृहाबरोबरच मुस्लिम बांधवांसाठीही सभागृह तयार झालं आहे. या सामाजिक सभागृहांसाठी आजवर 82 लक्ष 41 हजार रुपये खर्च झाले.
दानशूर राणाजींनी लाखनवाड्याचं हे हनुमान मंदिर स्वखर्चानं बांधून दिलं आणि भाविकांची मोठी सोय केली. आमदार साहेबांनी आमच्या गावात आल्याबरोबर या पाराचं दर्शन घेऊन सनी त्यानं मार्मल कबूल केलं, पुन्हा टाईल दिली. नागेश्वराच्या मंदिराचं उद्घाटन झालं, ते काम पूर्ण होऊन गेलं. त्यानंतर पुलाचे काम झाले, त्यानंतर शाळेचे काम झाले. जळका भडंग येथील विठ्ठल मंदिर, खामगावातील दत्त मंदिर, वहाडा येथील शिव मंदिर या आणि अशा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार राणाजींनी केला आणि भाविकांचे आशीर्वाद मिळवले. जनतेच्या भावना जपणारा नेता अशी त्यांची ओळख जनताच करून देऊ लागली. आम्हाला इथं उन्हात टीन टाकायचे होते, दरवेळेस लाकडं तोडा लागत. आमच्या मुलांना रात्र जागावं लागे. आज आम्हाला ते कष्ट कमी पडले. आमच्या या लहानशा गावामध्ये फार मोठी सुविधा झाली. आमचे वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आता चांगल्या प्रकारे सुशोभित होतात. मोठ्या प्रमाणावर असलेल्या वारकरी संप्रदायाच्या भावना लक्षात घेऊन भावभक्त राणाजींनी एका मोठ्या सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन केलं. 1 मे या राष्ट्रीय पर्वावर आणि राणाजींच्या वाढदिवशी वारकरी संप्रदाय मेळावा राणाजींच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा होतो. टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरणात खामगाव नगरी डोलू लागते. काय द्यावे या जीवावे उतराई. त्यांच्या या कार्यामुळे वारकरी संप्रदायाचे लाख लाख आशीर्वाद राणाजींना मिळाले. हरिभक्त परायण नरहरी महाराजांची अमृतवाणीही जनतेला ऐकायला मिळाली आणि अवघी खामगाव नगरी भक्ती रसानं ओथंबून निघाली. रामाच्या नावाचा वापर करत ज्यांनी राज्य केलं त्यांनाही कधी ज्या रामकथेची आठवण झाली नाही तेच रामायण लोकनेता राणाजींनी संस्कारधन परमपूज्य अलकाश्रींच्या मुखातून जनतेला ऐकवलं. राणाजी फक्त मुस्लिम समाजासाठीच कार्य करतात हा विरोधकांचा आरोप फोडून काढत रोज सुमारे 1 लाख लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि परस्परच विरोधकांची तोंड बंद केली. संपूर्ण खामगाव नगरी आणि परिसर जणू राममय झालं होतं.